माहिती तुमच्यासाठी सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माहिती तुमच्यासाठी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 56,119 थकीत पीक कर्जदार शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र कर्जमाफीसाठी घालण्यात आलेल्या कठोर निकषामुळे या यादीतील मोठ्या संख्येने शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 6 महिन्यापूर्वी जिल्हा निबंधक कार्यालय शासनाकडे तब्बल 80,000 थकीत कर्जदार शेतकऱ्यांची यादी सादर केली होती. नवीन नियमानुसार 23,000 शेतकरी अपात्र ठरले आहेत. राज्य शासनाने कर्जमाफीवर समिती नेमण्यापूर्वी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या कर्जदाराची माहिती जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून मागवली होती. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने 80,000 शेतकऱ्यांची माहिती पाठवली. मात्र शासनाने अधिकृत कर्जमाफी जाहीर करताना केवळ अल्प मुदतीच्या पीक कर्जदारांनाच पात्रता दिल्याने लाभार्थ्यांची संख्या थेट 56,119 वर आली आहे. कर्जमाफी योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज माफ केले जाणार आहे. 50% शेतकरीच पात्र. जिल्हा उपनिबंधक कार्यालय कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या 56,212 शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड केली आहे. मात्र या यादीत 25,000 पेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या अनेक नोकरदार शेतकऱ्यांचाही समावेश असल्याने छाननीनंतर मोठ्या प्रमाणात नावे वगळली जाणार आहेत. त्यामुळे यादीतील जवळपास 50% शेतकरीच पात्र ठरण्याची चिन्हे आहेत. नोकरदार शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कर्जबाजारी असूनही नोकरी करत असल्याच्या कारणावर कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे नोकरदार शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शेती हा मुख्य व्यवसाय असतानाही वेतनाची अट लावून लाभ नाकारला जात असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.